पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण बेसिक गेट्स पाहिले होते. त्याच्यानंतर डिमॉर्गन थेरम पाहिलं होतं. बेसिक गेट्स पाहताना आपण एक वाक्य असं वापरलेलं होतं की नॅन्ड गेट अँड नॉर गेट आर कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल गेट. हे युनिव्हर्सल गेट म्हणजे काय नक्की? युनिव्हर्सल गेट कशाला म्हणायचं? अ युनिव्हर्सल लॉजिक गेट is a logic gate that can be used to construct all logic gates. म्हणजे आता आपण इथं काय करणार आहे की युनिव्हर्सल लॉजिक गेट्स. कोणकोणती गेट्स आहेत? तर पहिलं जे गेट आहे ते आहे नॅन्ड. दुसरं जे गेट आहे ते नॉर. These two gates are known as universal logic gates. याला युनिव्हर्सल लॉजिक गेट का म्हणायचं? तर ही जी दोन गेट्स आहेत, या दोन गेट्सच्या सहाय्याने तुम्ही बेसिक गेट्स काय करू शकता? कन्स्ट्रक्ट करू शकता. बेसिक गेट्स कोणते? अँड, ऑर, नॉट, एक्सऑर किंवा एक्सनॉर गेट. मग आता हे कशा पद्धतीने केलं जातं पहा. आता आपण पहिल्यांदा काय करू की हे जे गेट्स असतील त्यांची युनिव्हर्सॅलिटी आपण टेस्ट करू. त्यातलं पहिलं जे गेट आहे ते आपण नॉर गेट घेऊ. म्हणजे आता आपण पाहतोय की नॉर गेट ॲज अ युनिव्हर्सल लॉजिक गेट. आता युनिव्हर्सल लॉजिक गेट्स म्हणजे काय? तर त्यातलं पहिलं एक एक्झाम्पल पाहू की नॉट गेट तयार करायचं असेल. नॉट गेट युझिंग नॉर गेट. आता हे तयार करताना कसं केलं जातं पहा. नॉर गेटचं जर तुम्ही ट्रूथ टेबल पाहिलं तर नॉर गेटचं जे ट्रूथ टेबल असेल ते या पद्धतीने आहे. ए बी इथं y इज इक्वल टू ए प्लस बी बार, कारण हे नॉर गेटचं बुलियन एक्सप्रेशन आहे. आणि ते ट्रूथ टेबल कसं असतं? 0 0 0 1 1 0 आणि 1 1. हे ट्रूथ टेबल झालं. याचं आउटपुट जे असेल ते वाय कसं असतं? ऑर गेटच्या विरुद्ध. ऑरला काय होतं? इथं 0 असतं, इथं 1 1 आणि 1. नॉरला याच्या विरुद्ध 0 0 असताना ऑरला 0 असतं, नॉरला इथं 1. नंतर 0 1 असताना ऑरला 1 येतं, इथं इथं 0, इथं 0 येईल आणि इथं 0 येईल. म्हणजे थोडक्यामध्ये काय की जर दोन्ही इनपुट लो असतील तरच आउटपुट हाय येतं. कुठलंही एक इनपुट 1 असेल तर आउटपुट काय येतं? लो येतं. हे ऑरच्या विरुद्ध आहे म्हणून याला काय म्हटलेलं आहे? नॉर गेट म्हटलंय. आता आपल्याला काय करायचं आहे? नॉट गेट तयार करायचं आहे. नॉट गेटला काय असतं? एकच इनपुट असतं आणि एक आउटपुट असतं. मग एकच इनपुट जर असेल, समजा हे नॉर गेट जर तुम्ही आपण ड्रॉ केलं इथं, हे नॉर गेट आहे, याची ही दोन इनपुट्स असतील, बरोबर आहे? हे ए आणि बी. पण हे जर एक केली मी, ही जर दोन्ही इनपुट्स जर मी एकत्र केली आणि त्याला एकच नाव दिलं, हे ए, म्हणजे काय होईल की आपल्या याच्याप्रमाणे काय होईल? इथं ट्रूथ टेबलमध्ये हे जर दोन्ही इनपुट, इथं जर मी 0 दिलं तर इथं 0 येईल आणि इथं 0 येईल. ही कंडिशन व्हॅलिड होईल. इथं जर 1 दिलं तर हे 1 आणि हे 1, म्हणजे 1 1 असेल तर 1 1 असेल तर काय येईल? हे येईल 0. म्हणजे जर दोन्ही इनपुट सेम असतील, इथं सेम राहणार आहेत कारण आपण हे एकत्र केलेले आहेत. दोन्ही इनपुट जर सेम असतील तर त्याला करस्पॉन्डिंग आउटपुट काय येते? जर इनपुट 0 असेल तर आउटपुट येते 1, इनपुट 1 असेल तर आउटपुट येते 0. म्हणजे ही जी कॉम्बिनेशन्स आहेत ही काय करायची? या ठिकाणी रिमूव्ह होतील. आणि कोणती कॉम्बिनेशन्स येतील? 0 0 दिलं तर 1, 1 1 दिलं तर 0.
म्हणजे ह्याचं जर ट्रूथ टेबल तुम्ही ड्रॉ केलं तर जर मी ए इनपुट घेतलं आणि इथं वाय घेतलं, वाय इज इक्वल टू हे आउटपुट वाय आपण घेऊ. ए इनपुट जर मी 0 घेतलं तर इथं वाय जे येणार आहे 0, ए जर 0 घेतलं तर हे 0 होईल, हे 0 होईल. हे दोन्ही 0 असतील तर आउटपुट किती 1, म्हणजे इथे येईल 1. आणि ए जर मी 1 घेतला, ए जर 1 घेतला तर 1 1 1 1ला आउटपुट किती येईल 0, म्हणजे आउटपुट येईल ठिकाणी येईल 0. सो दिस इज द ट्रूथ टेबल ऑफ नॉट गेट. म्हणजे जर तुम्हाला नॉट गेट तयार करायचं असेल युझिंग नॉर गेट तर काय करायचं, त्याची 2 इनपुट्स एकत्र करायची, हे सिंगल इनपुट म्हणून ट्रीट करायचं आणि आउटपुट इथं घ्यायचं. हे जर ए 0 असेल तर आउटपुट येतं 1, हे जर 1 असेल तर आउटपुट येतं 0. अशा पद्धतीनं तुम्ही नॉट गेट तयार करू शकता युझिंग नॉर गेट, म्हणून याला युनिव्हर्सल गेट म्हणतात. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, जे आहे ते ऑर गेट युझिंग नॉर गेट. म्हणजे आपल्याला आता तयार करायचं आहे ऑर गेट युझिंग नॉर गेट. आता पहा, पहिल्यांदा आपण नॉर गेट ड्रॉ करू. हे इनपुट येईल ए, हे इनपुट येईल बी. इथं बबल असणार आहे नॉर गेट असल्यामुळं. इथं आउटपुट येईल ए प्लस बी बार. हे जे प्लस आहे ते लॉजिकल ऑर आहे, बरोबर आहे. हे झालं नॉर गेटचं आउटपुट. आता आपल्याला काय करायचं आहे ऑर गेट. ऑर गेटला काय असतं, आउटपुट जे येतं ते ए प्लस बी येतं किंवा ए ऑर बी. हा इन्व्हर्ट इथं जो बार आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. बार रिमूव्ह करायचा असेल तर पुढे काय करायचं, नॉट गेट जोडावं लागेल. पण आता इथं नॉट गेट जोडताना आपण नॉर गेट वापरतोय, त्यामुळं नॉट गेट काय करायचं, इथं जे तयार करायचं ते बाय युझिंग नॉर गेट. आणि ते तयार करताना मगाशी जे आपण इथं हे गेट वापरलं होतं, जर याच्या पुढं हे झालं नॉर, याच्या पुढं जर मी या पद्धतीनं जर 2 इनपुट्स दिली, इथं पुन्हा नॉर गेट जोडलं, तर हे काय बेसिकली दिस इज अ नॉट गेट. हे जे काय आहे नॉर गेट, हे आहे नॉट युझिंग नॉर. आता काय होईल की इथं इनपुटला जर ए प्लस बी बार असेल तर हे नॉट गेट आहे, बरोबर आहे. हे नॉट गेट काय करेल, हे कॉम्प्लिमेंट रिमूव्ह करेल आणि आउटपुटला काय येईल तुम्हाला वाय इज इक्वल टू ए प्लस बी किंवा ए ऑर बी. थोडक्यामध्ये जर ऑर गेट काढायचं असेल तर जे नॉर गेट असेल त्याच्या पुढं काय करायचं, नॉट गेट टाकायचं. पण हे नॉट गेट कसं, बाय युझिंग नॉर गेट, जे आपण अगोदर पाहिलं होतं. तर हे नॉट गेट याच्या पुढे टाकलं की आउटपुटला काय मिळेल तुम्हाला ऑर गेट. तर हे जे आउटपुट आहे ते कशाचं आहे, ऑर गेटचं आहे. और दिस इज द बुलियन एक्सप्रेशन ऑफ एन ऑर गेट. हे झालं सेकंड गेट, ऑर गेट युझिंग नॉर गेट. आता थर्ड पाहू आपण. थर्ड जे गेट आहे ते अँड गेट. अँड गेट युझिंग नॉर गेट. ठीक आहे. आता पहा याच्यासाठी कसं डायग्राम करावं लागणार आहे. आपल्याला आउटपुटला काय आलं पाहिजे, ए डॉट बी आलं पाहिजे, कारण इथं काय अँड आहे. मग आता पहिल्यांदा काय करू आपण, इथं नॉट गेट काढू बाय युझिंग नॉर गेट. 2 इनपुट्स एकत्र केली की येईल ए. त्याच पद्धतीनं काय करायचं, इथं दुसरं नॉर गेट काढायचं, येईल बी. म्हणजे इथं काय येईल ए बार, इथं येईल बी बार, कारण हे काय नॉट गेट आहे दोन्ही. नॉट गेट युझिंग नॉर गेट म्हणजे इथं ए असेल तर त्याचं कॉम्प्लिमेंट येईल, इथं बी असेल तर त्याचं कॉम्प्लिमेंट येईल.
आणि पुढं पुन्हा आणखी एक काय करायचं, नॉर गेट करायचं. इथं येईल ए बार, इथं येईल बी बार. त्यामुळं नॉर गेटचं एक्सप्रेशन काय येतं, वाय इज इक्वल टू त्याचं हे जे इनपुट असेल ते घ्यायचं. हे इनपुट किती, आता इथलं इनपुट आहे ए बार. नॉर गेट असल्यामुळं काय येईल, इथं डॉट साईन येईल. सॉरी, नॉर गेट असल्यामुळे इथं प्लस येईल. इथं इनपुट बी आहे, बी बार आहे, म्हणजे इथं काय येईल बी बार. आणि परत हे हे जे आत्ता दाखवलं ते याचं झालं, कोणतं, ऑर गेटचं. ऑर गेटला हे इनपुट आणि हे इनपुट, म्हणजे हे इनपुट ए बार, हे इनपुट बी बार, ए बार बी बार, आणि तिथं काय येईल लॉजिकल ऑर ऑपरेशन. आणि इथं जे बबल आहे, म्हणजे हा बबल कशाचा आहे, नॉरचा आहे, त्या बबलने काय होईल याचं कॉम्प्लिमेंट होईल. बरोबर आहे. आता हे जे इक्वेशन आहे हे कशा पद्धतीने आहे पहा, हे कॉम्प्लिमेंट आहे कशाचं, या समचं. बरोबर आहे. म्हणजे इथं काय करायचं, डिमॉर्गन्स थेरम वापरायचं. डिमॉर्गन थेरम जे आहे, आपण डिमॉर्गन्स थेरम जे पाहिलं त्याच्यामधलं पहिलं जे थेरम आहे ते कॉम्प्लिमेंट ऑफ सम, म्हणजे हे कॉम्प्लिमेंट आहे त्याचं सम, कॉम्प्लिमेंट ऑफ द सम इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो, बाय युझिंग डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम y इज इक्वल टू हे कॉम्प्लिमेंट ऑफ द सम, बरोबर काय येईल प्रॉडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. म्हणजे हे पहिलं इनपुट असेल त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचं, हे प्लस दुसरं जे इनपुट असेल त्याचं कॉम्प्लिमेंट घ्यायचं. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ द सम इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट. म्हणजे इथं डॉट येईल, इथं आपण काय घ्यायचं डॉट. डॉट कशाचं, हे इनपुट आणि हे इनपुट त्यांचं कॉम्प्लिमेंट येईल. आणि एखाद्या व्हेरिएबलचा डबल कॉम्प्लिमेंट असेल म्हणजे ते व्हेरिएबल सेम येईल. म्हणजे एचं कॉम्प्लिमेंट घेतलं तर येतं ए बार, आणि ए बारचं परत कॉम्प्लिमेंट घेतलं तर पुन्हा काय येतं ए. म्हणजे इथं येईल ए, हे डॉट तसंच राहील. डॉट हे लॉजिकल अँडसाठी, आणि बीचं डबल बार केलं तर इथे काय येईल बी. डबल इन्व्हर्जन म्हणजे पुन्हा काय मिळतं, ओरिजिनल व्हेरिएबल मिळतं. तर हे झालं वाय इज इक्वल टू ए डबल बार डॉट बी डबल बार इज इक्वल टू ए डॉट बी. म्हणजे जर तुम्ही अँड गेट तयार करत असाल युझिंग नॉर गेट, तर तुम्हाला अरेंजमेंट जी असेल ती काय करता येईल, या पद्धतीनं करावी लागेल. इथं आपण काय केलं की तिन्ही गेट्स तयार केली. म्हणजे नॉर गेट वापरून आपण पहिलं गेट कोणतं पाहिलं, नॉर गेट पाहिलं. दुसरं गेट कोणतं पाहिलं, ऑर गेट पाहिलं. आणि त्याच्यानंतर तिसरं गेट जे आहे ते कोणतं, अँड गेट पाहिलं. म्हणजे तुम्ही ही जी दोन गेट्स आहेत, कोणती, नॅन्ड असो किंवा नॉर असेल, ती वापरून काय करू शकता, बेसिक लॉजिक गेट्स काय करू शकता, कन्स्ट्रक्ट करू शकता. हे झालं पहिल्या गेटच्या बाबतीतलं. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरं जे गेट आहे कोणतं, नॅन्ड. तर ते नॅन्ड वापरून हीच गेट्स पुन्हा तयार करायची. म्हणजे आपण इथं काय करतोय की युनिव्हर्सॅलिटी ऑफ नॅन्ड गेट काय करतोय, टेस्ट करतोय. आता आपण मगाशी ज्या पद्धतीनं गेट्स तयार केली त्याच पद्धतीनं करणार आहे, फक्त आता गेट जे वापरणार आहे ते नॅन्ड गेट वापरणार आहे. म्हणजे आता जो आपण पाहणार आहे तो नॅन्ड गेट ॲज युनिव्हर्सल गेट. त्यातला पहिला पार्ट, पहिलं गेट कोणतं आपण पाहणार आहे, नॉट गेट. नॉट गेट using NAND गेट. जसं मगाशी आपण पाहिलं नॉरचं, त्याच पद्धतीनं डायग्राम काढायची, फक्त तिथं नॉरच्या ऐवजी काय करायचं, रिप्लेस करायचं नॅन्ड गेट. पुन्हा इथं काय करा, नॅन्ड गेट घ्या. इथे जी दोन इनपुट्स
ही दोन इनपुट्स काय करायची, एकत्र करायची आणि एक सिंगल इनपुट म्हणून ट्रीट करायचं ए, आणि इथं वाय इज इक्वल टू, इथं आपल्याला काय आलं पाहिजे, ए बार. ते कसं येतं, त्याच्यासाठी आपल्याला नॅन्ड गेटचं ट्रूथ टेबल पहिल्यांदा पाहावं लागेल. नॅन्ड गेटचं ट्रूथ टेबल जर पाहिलं तर इथं ए बी, इथं येईल वाय, वाय इज इक्वल टू ए डॉट बी बार 0 0 0 1 1 0 1 1. आता इथं आपण काय करतोय की हे जे दोन इनपुट्स आहेत त्याचं अँड गेट, अँडला काय येतं, जर दोन्ही इनपुट 1 1 असतील तरच 1 येतं, अदरवाईज काय येतं, सगळीकडं 0 येतं. आता पहा, मी जर हे ए इनपुट असेल आणि इथं जर सेम करायचं असेल, म्हणजे ए जर 0 दिला तर काय येतं, किती येईल, 0, इथं येईल 0, म्हणजे कोणतं कॉम्बिनेशन आलं, हे. नंतर इथं एचं जर इथं 1 आणि 1 दिलं तर इथं किती येणार आहे, 0 येणार आहे. आता पहा, त्यावेळेला हे इथं जर 1 दिलं तर हे दोन्ही इनपुट्स 1 1 होतील, म्हणजे हे कॉम्बिनेशन झालं. इथं एक करेक्शन करून घ्या, आपण हे जे लिहिलेलं आहे हे अँड गेटचं आहे. नॅन्ड गेटचं घेतलं तर त्याच्याबरोबर उलटं येतं, म्हणजे इथं 0च्या ऐवजी इथं किती येईल, 1 येईल, इथं 1 येईल आणि इथं 1 येईल आणि इथं 0 येईल. त्यामुळे हे कॉम्बिनेशन्स घ्यायचं नाही. हे मगाशी सांगताना काय झालं होतं, नॅन्डचं म्हणून सांगितलं, पण ते बेसिकली अँडचं आहे. आता काय होणार आहे, 0 0 असेल तर 1 येतं आहे, 1 1 असेल तर काय येतं, 0 येतं. आणि ही दोनच फक्त कॉम्बिनेशन्स अलाउड आहेत, कारण ही दोन इनपुट्स काय केलेले आहेत, 1 1 केलेले आहेत. त्यामुळं इथं जर ए 0 घेतला, म्हणून ह्याचं ट्रूथ टेबल तयार करायचं झालं तर ए, इथं आउटपुट येईल वाय, इथं जर 0 दिलं तर हे 0 हे 0, म्हणजे 0 0 दिलं तर काय येईल, 1 येईल. आणि इथं जर 1 दिलं म्हणजे इनपुट होतील 1 1, म्हणजे हे कॉम्बिनेशन येईल 1 1, आउटपुट येईल 0, म्हणजे इथं जर 1 दिलं तर आउटपुट येईल 0. म्हणजे हे ट्रूथ टेबल आहे कशाचं, नॉट गेटचं. आणि म्हणून दिस इज अ नॉट गेट युझिंग नॅन्ड गेट. तर ज्यावेळेस तुम्ही ही गेट्स तयार करता त्यावेळेला ओरिजिनल जे नॅन्ड गेट असेल त्याचं ट्रूथ टेबल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, आणि त्या ट्रूथ टेबलच्या साहाय्याने तुम्ही काय करू शकता, हे गेट कन्स्ट्रक्ट करू शकता. हे झालं नॅन्ड गेटचं. सेकंड गेट आपण बिल्ड करू. सेकंड गेट जे आहे ते आहे अँड गेट युझिंग नॅन्ड गेट. अँड गेट युझिंग नॅन्ड गेट. आपल्याला माहिती आहे की नॅन्ड गेट जे असेल ते बेसिकली काय असतं, अँड गेट विच इज फॉलोड बाय नॉट गेट. म्हणजे नॅन्डमधून जर अँड काढायचं असेल तर पुन्हा एक काय करायचं, नॉट गेट तिथं टाकून द्यायचं. पहिल्यांदा नॅन्ड गेट ड्रॉ करू. हे नॅन्ड गेट झालं, हे त्याचं इनपुट ए, ह्याचं बी. आउटपुट काय येईल याचं आउटपुट येईल नॅन्ड गेटचं. नॅन्ड गेटचं आउटपुट काय येतं, ए डॉट बी बार. आता आपल्याला काय पाहिजे, इथं अँड गेट पाहिजे, म्हणजे हा बार आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. हा बार रिमूव्ह करायचा केला तर आपल्याला काय मिळेल, ए डॉट बी. ए डॉट बी याचा अर्थ अँड गेट. आणि मग हा जर रिमूव्ह करायचा असेल तर तुम्हाला पुढं नॉट गेट टाकावं लागेल, पण युझिंग नॅन्ड गेट. म्हणजे मगाचं जे गेट आपण तयार केलं हे जे गेट असेल ते काय करायचं, याच्या पुढं टाकून द्यायचं. म्हणजे इथं काय करा, पुढं नॅन्ड गेट वापरा, नॉट गेट वापरा युझिंग नॅन्ड गेट. पुन्हा इथं दिस इज अ नॉट गेट युझिंग नॅन्ड गेट. मग इथं काय होईल, ह्या नॉट गेटमुळे काय होईल, हा जो बार असेल तो रिमूव्ह होईल आणि इथं येईल वाय इज इक्वल टू ई डॉट बी. हे कशाचं झालं, दिस इज द बुलियन एक्सप्रेशन ऑफ अँड गेट. ठीक आहे, हे झालं सेकंड गेट, अँड गेट युझिंग नॅन्ड गेट. त्याच्यानंतर पुढचं जे गेट आहे ते याचं ट्रूथ टेबल तुम्ही व्हेरीफाय करून पहा. नंतरचं गेट आहे ऑर गेट युझिंग नॅन्ड गेट. त्याच्यासाठी मगाशी ज्या पद्धतीनं आपण अँड गेट युझिंग नॉर गेट पाहिलं होतं
त्याच पद्धतीचं कॉम्बिनेशन्स आपल्याला इथं ड्रॉ करायचं आहे आणि ते ड्रॉ करताना ते कॉम्बिनेशन्स या पद्धतीने येईल. इथं नॅन्ड गेट पहिल्यांदा ड्रॉ करा. इथं दुसरं नॅन्ड गेट. ही दोन इनपुट्स एकत्र करायची. इथे येईल ए. ही दोन इनपुट्स एकत्र करा. इथे येईल बी. त्यामुळे याचं आउटपुट येईल ए बार. याचं आउटपुट येईल बी बार. हे काय आहेत? नॉट गेट आहेत. हे जे बेसिकली ते नॉट गेट युझिंग नॅन्ड गेट आहेत. त्यामुळे इथं ए असेल तर ए बार येईल, इथं बी असेल तर बी बार येईल. आणि ही दोन्ही इनपुट्स काय करायची? पुन्हा तिसऱ्या नॅन्ड गेटला द्यायची. बेसिकली हे नॅन्ड नेटवर्क असतं. इथं ए बार आहे, हे पहिलं इनपुट ए बार, हे दुसरं इनपुट बी बार. याचं काय? नॅन्ड आहे, म्हणजे पहिल्यांदा अँड ऑपरेशन होईल. अँड आणि नंतर हा बबल म्हणजे नॅन्डसाठी त्याचं काय होईल? कॉम्प्लिमेंट होईल. म्हणजे या ठिकाणी हे जे इक्वेशन येईल ते इक्वेशन कसं येईल? y इज इक्वल टू ए बार डॉट बी बार त्याचं कॉम्प्लिमेंट. आपल्याला इथं ऑर पाहिजे, म्हणजे आउटपुटला ए प्लस बी लॉजिकल ऑर ते पाहिजे. इथं मात्र काय आलेलं आहे? डॉट आलेलं आहे. आता हा कसा रिमूव्ह करायचा? तर सिम्प्लिफाय करायचं. आणि सिम्प्लिफाय करताना इथं आपण वापरायचं डी मॉर्गन्स सेकंड थेरम. डी मॉर्गन्स सेकंड थेरम. आता हे डी मॉर्गन्स सेकंड थेरम काय सांगतं? की डी मॉर्गन्स सेकंड थेरम सांगतं तेच थेरम असं आहे. पहा, डी मॉर्गन्स सेकंड थेरम जे सांगतं ते कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रॉडक्ट इज इक्वल टू द सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट. बेसिक थेरम असं आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रॉडक्ट इज इक्वल टू सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. हे थेरम आहे. इथं आपल्याला काय करायचं? इनपुट कोणतं आहे? ए बार आहे. इथलं दुसरं इनपुट कोणतं आहे? बी बार. हे डॉट आहे, म्हणजे इथं कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रॉडक्ट इज इक्वल टू सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. म्हणजे हे जे व्हेरिएबल असेल त्यांचे कॉम्प्लिमेंट्स घ्यायचे. म्हणजे डी मॉर्गन्स थेरम जर हे केलं, अप्लाय केलं, तर पहिलं जे इनपुट असेल ते घ्यायचं, त्याचा कॉम्प्लिमेंट. इथं सम, दुसरं जे इनपुट असेल ते बी बार, त्याचं काय करायचं? कॉम्प्लिमेंट. सो कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रॉडक्ट इज इक्वल टू द सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. आणि इथं डबल इन्व्हर्जन केलेलं आहे. एचं ए बार केलं, एचं कॉम्प्लिमेंट घेतलं तरी ए बार, आणि ए बारचं परत कॉम्प्लिमेंट घेतलं तरी ए. म्हणून इज इक्वल टू डबल हे जर असेल तर काय होतं? ओरिजिनल व्हेरिएबल येतं. बी डबल बार म्हणजे काय येईल? बी. सो दिस इज वाय इज इक्वल टू ए प्लस बी. म्हणजे हे जे गेट असेल ते कोणतं झालं? ऑर गेट झालं. दिस इज द बुलियन एक्सप्रेशन ऑफ अन ऑर गेट. तर इथं आपण काय केलं की नॅन्ड गेट जे असेल, नॅन्ड गेट जे असेल, इट इज कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल गेट बिकॉज बाय युझिंग नॅन्ड गेट वी कॅन कन्स्ट्रक्ट बेसिक गेट्स. कोणकोणते पाहिले आपण इथं? नॉट गेट पाहिलं, त्याच्यानंतर अँड पाहिलं आणि ऑर पाहिलं. त्याच्या अगोदर नॉर गेट पाहिलं होतं. तर परीक्षेमध्ये ही जी गेट्स आहेत ती बऱ्यापैकी विचारली जातात आणि ही अतिशय महत्त्वाची आहेत. तर इथपर्यंत जो पार्ट आहे तो बेसिक गेट्सचा तो इथं संपलेला आहे. त्याच्यानंतरचं बुलियन अल्जेब्रा जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये घेऊ. आज इथंच थांबू.